आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचा याचिकेतून दावा। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलवून मार्ग काढावा। जरांगेंचं सरकारला आवाहन। तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात। बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। अंतरवाली सराटीत बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा। सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनात सहभागी होणार। बच्चू कडूंचा इशारा। मंडल आयोग रद्द करा। 20 तारखेआधी सगळे सोयरेबाबत कायदा करा। नोंदी मिळालेल्याच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या। मनोज जरांगेंची मागणी। मंडल आयोग कोणी रद्द करू शकत नाही। सरकारनं जरांगेंच्या दबावात निर्णय घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार। आम्हीही मुंबईतील आंदोलनावर ठाम। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। राम मंदिरासंदर्भातलं शिवसेनेचं योगदान जगाला माहिती। देवेंद्र फडणवीस तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते। राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। तर मैदान सोडून पळून जाणाऱ्यांनी प्रश्न विचारावे ही संघनीती असल्याची टीका। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार। मिलिंद देवराज शिंदे गटात गेल्यानं भाजपला जागा सोडावा लागणार। सूत्रांची माहिती। शिंदेच्या खासदारांचा भाजपच्या चिन्हावर लढण्याचं मत असून दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य। तर अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचंही केलं विधान।